नमस्ते, मेरा नाम मरियम है और हमारा ग्रुप का नाम स्नेहा है। ये इनका नाम राही दीदी है, वो पुणे से आए हैं, वो ग्रेड 6 में पढ़ते हैं। वो ये स्वीकृति दीदी है, वो ग्रेड 8 में पढ़ते हैं, वो बुलढाणा परडा से आए हैं। वो अन्वयी दीदी है, वो बुलढाणा परडा से आए हैं और वो ग्रेड 7 में पढ़ते हैं। वो पीहू दीदी है, वो पुणे से आए हैं और वो ग्रेड 8 में पढ़ते हैं। हाँ, तो हम एम्स एंड ऑब्जेक्टिव्स मैं शेयर करूंगी। टू अंडरस्टैंड CVMS. CVMS, the word according to us refers developing human consciousness that educates how important our family, friends and our relatives are. I really wanted to understand the values and learn the values with my friends. To understand happy family, prosperous village. By the word happy family, it means having a family who has understanding, trust, connection, and respect with each other. It is not easy, but if we try, we could achieve happiness and peace in our life along with our family. Prosperous village. Prosperous village. It is when family members come together to produce goods which are required in daily needs, same like this other family members come together and produce their own goods and share it with others in reserve. They experience prosperity and peace in their village along with keeping the nature healthy. Thank you. तर आम्ही क्षेत्रभेटीच्या वेळेला हे शिकलो की पहिल्यांदा हिवरे बाजार हे आदर्श ग्राम म्हणून प्रसिद्ध आहे आणि चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेत शिकलेल्या नियमांप्रमाणे प्राकृतिक नियम, बौद्धिक नियम व सामाजिक नियम या नियमांना धरून चालणारे गाव म्हणजे झाडांची काळजी घेणं, पाणी साठवणं हे नियम पाळले गेले पाहिजेत म्हणून त्यांनी एक सप्तसूत्री तयार केलेली आहे. या आणि सामाजिक नियमाच्या दृष्टीने दूध आणि शेती यांचा मुख्य व्यवसाय हिवरे बाजारमध्ये चालतो. आम्ही या सर्व क्षेत्रभेटीतून काय शिकलो की हंगामानुसार कांदा, तूर, मका, ज्वारी इत्यादी पिकं इकडे उगवली जातात. हे गाव निसर्गाच्या नियमांचे पालन करते म्हणून समृद्ध आणि सुखी आहे असं म्हणता येईल. हे गाव पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते. आता मी अन्वय दीदीला विनंती करते की तिने पुढे चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेत काय शिकलो ते सांगेल. चेतना विकास मूल्य शिक्षण या कार्यशाळेत आम्ही शिकलो की जे आपण टिकवून ठेवतो ती परंपरा आहे. आपण माणसातील नियमाचे नाव संस्कार आहे. ते आपल्याला त्याचे मिळण्याचे ठिकाणे शिक्षण आहे. त्यानंतर आपण शिकलो की शरीर आहे हे निश्चित आहे, वस्त्र हे निश्चित आहेत, घर हे निश्चित आहे. त्यानंतर गरजा या सीमित असतात आणि साधनं हे पुरेसे असतात. त्यानंतर आपल्या निश्चित गरजा ओळखणे म्हणजे संस्कार असते. त्यानंतर आनंदी कुटुंबाचे 5 बिंदू एरियाज आपण शिकलो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की शिक्षण, संस्कार, स्वास्थ्य, संयम, उत्पादन कार्य, विनिमय कोश, न्याय, सुरक्षा हे सर्व स्वावलंबी आहेत. त्यानंतर आपण डे 4 मध्ये त्याच्यानंतर आपण शिकलो की आम्हाला जिज्ञासामध्ये की स्वतःच्या किंवा माणसाच्या व्यवहाराविषयक प्रश्न लिहायचे होते की आपल्याला माणसाच्या व्यवहाराला धरून काय काय प्रश्न पडतात. तर त्याच्यात सगळ्यांचा कॉमन प्रश्न एक होता की राग का येतो. तर त्याचं खूपच म्हणजे छान असं उत्तर आम्हाला योगेश काकांकडून मिळालं की जेव्हा एखादी गोष्ट माणसाला समजत नाही किंवा ती समजावता येत नाही
तेव्हा त्याला राग येतो. आणि माणसाचा जन्म जो आहे तो ज्ञान घेण्यासाठी झालेला आहे आणि त्याच्यात ती क्षमताही आहे. तर जेव्हा तो ज्ञान घेण्यासाठी अक्षम असतो तेव्हा त्याला राग येतो. म्हणजेच की माणसाच्या असक्षमतेचे प्रदर्शन म्हणजेच राग. पुढे मग राग हा रोगात बदलतो. आणि त्याच्यानंतर आपण शिकलो की माणसाला जर का सुखी राहायचे असेल तर त्याला समजदार व्हावं लागेल आणि सुख हे निरंतर हवं आहे. तर आपण एक रागाचं मुख्य कारण असं आहे की आपल्या ज्या गरजा आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. एक भावात्मक गरजा असतात आणि दुसऱ्या भौतिक गरजा असतात. तर भौतिक गरजा अन्न वस्त्र निवारा म्हणजेच की त्याला आपण शरीराच्या गरजा म्हणू शकतो. आणि भावात्मक गरजा म्हणजे जे जीवन आहे त्याच्या गरजा. तर आपण बरेचदा असा प्रयत्न करतो की एक समजा भावात्मक गरज आहे सन्मान. तर आपण असा प्रयत्न करतो बरेचदा की सन्मान हा मिळवण्यासाठी आपण भौतिक गरजांचा आधार घेतो. आणि जेव्हा आपल्याला सन्मान मिळत नाही अशा गोष्टींनी तेव्हा पण आपल्याला राग येतो. तर एकमेकांचा भाव ओळखला व ओळखला आणि समजून घेतला तर बहुतेक आपल्याला राग येणार नाही असे मला याच्यातून समजले. पुन्हा असे प्रश्न होते की झोप का येतात. तर ते पण आम्हाला छान समजलं की आपल्या शरीराला आरामाची गरज असते त्यामुळे झोप येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डीप स्लीप घेतली पाहिजे हेही आम्ही शिकलो. आणि त्याच्यासाठी डीप स्लीप येण्यासाठी काय करावं तर शरीराची ऊर्जा वापरली पाहिजे. त्याला श्रम असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात शरीराला थकवायचं आणि थकवल्यानंतर मग आपल्याला डीप स्लीप येते. त्यानंतर स्वप्न कसे पडतात हेही एक होतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की माणूस जसा विचार करतो त्याला तसे स्वप्न पडतात. त्याच्यानंतर आम्ही शिकलो की जशी दृष्टी तशी सृष्टी, की जशी सृष्टी तशी दृष्टी, याच्यामधला आम्ही फरक एक शिकलो. आणि मला हे सगळं शिकताना खूपच असं वाटत होतं की मला जे शिकायचं आहे किंवा मी जे घेऊन आली होती की मला काय शिकायचं आहे त्याचं एकदमच व्यवस्थित मला इथे उत्तर मिळालं. त्याच्यानंतर आपण एक प्रश्न होता की जो की सगळ्यांनाच पडला जेव्हा हे समजलं की आपल्या आपण आहे तर माणसाचे दोन भाग असतात, एक शरीर आणि एक मन. हे समजल्यानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडला की मन का दिसत नाही आणि ते कुठे असतं. तर त्याचं म्हणजे जे कन्क्लुजन आहे ते काढलं की आपलं लक्ष नसतं म्हणून आपल्याला मन दिसत नाही. तर त्याच्यानंतर जन्म आणि मृत्यू हे सुद्धा आम्ही बघितलं. तर जन्म जो आहे तो ज्ञान घेण्यासाठी किंवा संस्कार पूर्ण करण्यासाठी झालेला आहे माणसाचा. आणि आपलं शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं असतं. पेशी टिकण्याचा कालावधी म्हणजे आयुष्य आणि पेशी संपल्यावर मृत्यू होतो, तो शरीराचा होतो. मी हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि याच्यामध्ये त्याचा जो यात्रा असते ती याच्यामध्ये तो स्किल्स विसरू शकतो पण तो संस्कार नाही विसरत. तर त्याचं एकदम छान आम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की एका कुटुंबात दोन भाऊ असले ते एकाच वातावरणात वाढतात, त्यांना पोषणही सारखं मिळतं तरी पण दोघांचे स्वभाव वेगवेगळे असतात. तर त्याचं हे कारण आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आनंद या शब्दाचा अर्थ पण आम्हाला खूप छान समजला. म्हणजे आजन्म आणि नंदी म्हणजे सुख. म्हणजे आजन्म किंवा निरंतर सुख पाहिजे तेव्हा आपण आनंदी राहतो असं समजलं. आता मी दुःख हा पॉईंट समजवण्यासाठी अन्वय दीदीला माहिती देते. तर दुःख हा सगळ्यांनाच होतं. तर आपल्या ज्या समस्या ह्या भ्रमामुळे होतात. तर भ्रम हा स्वतःवर विश्वास नसल्यावर होतो. त्यामुळे स्वतःला बाह्य विषयी जागरूकता हवी. त्याच्यानंतर आपण एक बघितलं होतं की आपल्या ज्या चर्चा असतात त्या अनेकदा दुसऱ्यांच्या वागण्याविषयी असतात. तर ते आपण चर्चा करतो एखाद्या घटनेला धरून. तर ती घटना कधी कधी सुख देणारी असते किंवा कधी कधी दुःख देणारी असते.
ती घटना आपण आठवली की आपल्याला दुःख होतं. म्हणजे की आपण जे बोलतो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की भूतकाळात दुःख होतं आणि वर्तमानात त्या व्यक्तीचा विरोध होतो. आणि भविष्यामध्ये आपल्याला चिंता असते की ती व्यक्ती माझ्या समोर आली की मी सुखी नाही राहू शकणार. आणि हेच जर का चांगली एखादी घटना आपण विचार केली तर भूतकाळात आपल्या चांगल्या स्मृती बनतात आणि वर्तमानात आश्वस्ती असते आणि भविष्यात योजना असतात. हे मला समजलं. आणि याच्यामध्ये आम्हाला परिवाराचं एक छान सूत्र समजलं, ज्याला आपण म्हणतो की पवित्रता का फैलाव ही परिवार है. आणि आता मी अन्वय दीदीला सांगेल की आनंदी कुटुंब ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तिला मी माहिती देते. तर आनंदी कुटुंब म्हणजे काय, तर हे आम्ही खूप छान प्रकारे शिकलो की मानव जात एक आहे आणि मानव धर्म हा पण एक आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की एखादा अभंग आठवायचा होता. तर खूप अभंग सांगितले होते, तर त्याचा अर्थ आम्ही जाणून घेतला. तर आम्ही काही 5 चेतना पण शिकलो. तर त्याच्यामध्ये पशु चेतना, राक्षस चेतना, मानव चेतना, देव चेतना आणि दिव्य चेतना ह्या 5 चेतना आहेत. त्यानंतर प्रश्न होता की सर्वांना सगळंच का कळत नाही. तर आपल्याला स्वीकृती दीदीने सांगितलं की माणसाच्या 2 गरजा आहेत. ते एक म्हणजे भावात्मक गरज आणि एक शारीरिक गरज. तर शारीरिक गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं येते आणि भावात्मक गरजांमध्ये आपलं सन्मान, जीवन हे सगळं येतं. त्याच्यामध्ये एक पॉईंट आम्ही काढला होता की आनंदी कुटुंबातील लोक एकमेकांच्या चुका लक्षात ठेवत नाही, तर त्याचं सुधार लक्षात ठेवतात. त्यानंतर भाव म्हणजे मेंदूवर समजणे, अवलंबून नाही. त्यानंतर शरीराने भेद करता येत नाही, आपण माणूस आहोत. हे सर्व आम्हाला समजले. त्यानंतर जीवनामध्ये काही क्षमता आहेत. त्याच्यामध्ये पात्रता आणि योग्यता हे माझ्या लक्षात आलं की जो लक्ष देतो त्याला समजते. सर्वांची समजून घेण्याची क्षमता सारखी असते. लक्ष देणे वेगवेगळे असते. त्याच्यानंतर माणसाचा नियम हे आचरण आहे. त्याच्यानंतर समजून घेण्याचे नियम, आज्ञापालन आणि जिज्ञासा. त्याच्यानंतर आम्ही पात्रता आणि योग्यता यामध्ये फरक शिकलो की पात्रता वाढवण्यासाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरण की जे समजले ती झाली पात्रता आणि मग ते शिक्षकांकडे गेली ती झाली योग्यता. सर्वांना भाव समजतो पण तो पात्रता आणि योग्यतेवर अवलंबून असतो. हे सर्व मला समजले. त्यानंतर जगण्याचे नियम मध्ये आम्ही शिकलो की जगण्याचे 3 नियम आहेत. एक प्राकृतिक नियम, सामाजिक नियम आणि बौद्धिक नियम. तर प्राकृतिक नियमामध्ये आवर्तनशीलता हे महत्त्वाचं आहे. बौद्धिक नियमामध्ये आपलं जे ध्येय आहे ते महत्त्वाचं आहे आणि सामाजिक नियमामध्ये आपला जो समाज आणि कुटुंब हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी बौद्धिक नियम सांगण्यासाठी स्वीकृती दिला. बौद्धिक नियमांकरता 5 नियम आम्ही असे शिकलो की असंग्रह म्हणजे जे आपण उत्पादन करतो ते साठवून ठेवायचं नाही, म्हणजेच की देणे आणि घेणे. त्याच्यानंतर विद्या म्हणजे की ज्ञान आणि जगण्याची कला. स्नेह म्हणजे एकमेकांना पूरक आणि उपयोगी राहणे. सरलता म्हणजे की एकमेकांना समजून घेण्यासाठी साधे राहणे. अभय म्हणजे की संबंधांची ओळख. हे आम्ही बौद्धिक नियमांचे 5 नियम शिकलो. आता काकांनी सांगितलं होतं की 7 प्रकारचे संबंध असतात. तर ते कोणकोणते संबंध असतात हे आपल्याला अन्वय दीदी सांगेल. 7 प्रकारचे संबंध आहेत. माता पिता,
त्याच्यामध्ये जे मूल्य आहेत त्याच्यामध्ये ममता आणि पिता यासाठी वात्सल्य, पुत्रपुत्री यांच्यासाठी कृतज्ञता हा भाव आहे. त्यानंतर गुरु शिष्य यांच्यासाठी गौरव हा भाव आहे. त्यानंतर भाऊ बहीण यांच्यासाठी सन्मान आहे. मित्र त्यांच्यासाठी स्नेह आहे. त्यानंतर साथी सहयोगी त्यांच्यामध्ये श्रद्धा हा भाव आहे. आणि व्यवस्था त्यांच्यामध्ये प्रेम हा भाव आहे. यानंतर आम्ही शिकलो की सामाजिक नियमांमध्ये चारित्र्य हे खूप महत्त्वाचं असतं. मग चारित्र्यासाठी कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्याने चारित्र्य बनतं, तर ते आम्हाला सांगितलं. स्वधन म्हणजे की जे श्रम करून आपण मिळवतो. त्याच्यानंतर स्वनारी स्वपुरुष आणि दयापूर्ण कार्यव्यवहार हे या 3 गोष्टींनी आपलं आचरण बनत असतं, हे आम्ही शिकलो. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की मला काही गोष्ट शिकायची आहे, तर त्याच्यासाठी मी काय करेल, मी स्वतःचं निरीक्षण करेल. त्याच्यानंतर मी परीक्षण करेल आणि मी जी गोष्ट शिकलेली आहे ती सर्वांसाठी आहे का हे तपासण्यासाठी मी सर्वेक्षण करेल. माणसाला सुखाने जगावं वाटतं. जे सुखाच्या मध्ये येतं त्याला आपण दुःख म्हणतो, हे मला समजलं. आणि आपले ध्येय काय आहे हे माहीत नसले की दुःख होतं, हेही मला समजलं. आणि याचबरोबर माणसाला सुखी राहायचं आहे, पण त्याला निरंतर सुख हवं आहे, हेही मला समजलं. आणि एक छान सूत्र आम्ही शिकलो की संबंध आहे तर तिथे पैसा नाही, आणि पैसा आहे तर तिथे संबंध नाही. आणि मला हे सूत्र खूप छान वाटलं. आणि मी शिकले या 6 दिवसात मी शिकले की जसं आधी मी आणि अन्वय आम्ही दोघीच फक्त मैत्रिणी म्हणून आलो होतो. म्हणजे की आम्ही ठरवून पण आलो होतो की आपण दोघे आपापलं राहायचं आणि कोणाला आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही. आणि आपण आपलं मस्त उठायचं, सकाळी जायचं सेशनसाठी, जेवायचं वगैरे आणि एकमेकींची काळजी घ्यायची. दुसऱ्यांचं बघत बसतील असं आम्ही विचार करून आलो होतो. पण इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की सगळे म्हणजे सगळ्यांना आमच्यासोबत मैत्री करायची होती. सगळे व्यवस्थित बोलत होते आणि आम्ही दोघे आमचं करत होतो. नंतर ते आम्हालाच आवडलं नाही, म्हणून मग आम्हीच सगळ्यांसोबत बोलायला लागलो. आणि मला म्हणजे खूप छान वाटतं आहे हे सांगताना की या 6 दिवसात मी सगळ्यांसोबत मैत्री केली, सगळ्या मुलींसोबत मैत्री केली आणि सगळ्यांसोबत चांगली बोलले. त्याच्यानंतर दिनचर्येचं झालं तर आम्ही सकाळी उठायचो, मध्ये आमचा गॅप पडला होता. आता परत ती जे शेड्यूल आहे आमचं ते आम्ही स्टार्ट करणार आहे. आणि मी असा संकल्प घेते की आम्ही एक छान सूत्र शिकलो की माझी उपयोगिता हाच माझा सन्मान आहे, तर याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन. नमस्ते, मैं हिंदी में बताऊंगी. तो पहले मैं अभ्यासिका के बारे में बताऊंगी. अभ्यासिका में हमने साइंस के बारे में बहुत सीखा. तो हमारी एक दीदी थी, देवयानी दीदी नाम की. उन्होंने हमें लिविंग ऑर्गेनिज्म और उनकी क्लासिफिकेशंस ये बताए. उन्होंने अच्छे से हमको एक्सप्लेन किया, और जो पुस्तक में नहीं था पर तो भी उन्होंने एक्सप्लेन करके दिखाया. और फिर उसके बाद अगले दिन स्वीकृति दीदी ने हमें साइंस में बहुत अच्छे से एक्सप्लेन करके दिखाया. उन्होंने पुस्तक बिल्कुल भी यूज़ नहीं किया और खुद को जो समझा था वो समझाया, और मुझे बहुत अच्छे से समझा. ये अभ्यासिका के बारे में था. अब मैं परिवार सभा के बारे में बोलूँगी. पहले तो हम परिवार सभा में क्या क्या करते थे. हम परिवार सभा में जो भी दिन भर में क्या क्या सीखे, क्या क्या नई चीज़ें की, क्या क्या नहीं पसंद आया या क्या पसंद आया, ये सब शेयर करके थे एक दूसरे के साथ. और फिर हम परिवार सभा में बातचीत करने के बाद हमें ये समझा कि हम खुद को समझना आवश्यक है. मतलब जो CVMS के क्लास में हम जो सीखते हैं वो बहुत
मानव के लिए बहुत आवश्यक है, क्योंकि हम खुद को समझेंगे तो हम अच्छे से जी पाएंगे। और फिर हमने ये सीखा कि संबंध है और उन्हें पहचानना है, उनको बनाना नहीं है। और फिर हमने देखा अगर हम प्यार से बोलते हैं तो सामने का भी प्यार से बोलता है। हम अगर नम्रता और आदर से बोलते हैं तो सामने का भी अच्छे से बोलता है, कोई गुस्सा नहीं होता। और फिर हमने और एक चीज़ सीखी, जब हमें किसी के भाव समझते हैं तो तब हमारे संबंध अच्छे बनते हैं। हम किसी से भाव समझते हैं या भाव हमें देते हैं तो हमारे संबंध बहुत अच्छे बन जाते हैं और हमें कोई भी नहीं ऐसे तोड़ सकता वो संबंध को। और फिर हमने देखा जिधर प्रेम है, आदर है और सुरक्षा है, सुरक्षा की भावना है, वहाँ हैप्पीनेस आपो आप ही होता है, खुद से होता है। हमें लाने की ज़रूरत नहीं है। जहाँ हम सबके साथ अच्छे से सहयोग कर रहे हैं तो सुख उधर होता है। और फिर हमें जो संबंध है उनमें भाव समझना भी आवश्यक है। अगर हम भाव नहीं समझे तो हमें सुख नहीं मिलेगा और हमें समाधान नहीं मिलेगा। तो फिर भाव समझना बहुत महत्वपूर्ण है। हमें जैसे स्वीकृति दीदी और रणवीर दीदी ने बोला कि हमारे दो बेसिक नीड्स होती है, एक पहली होती है वो भावात्मक होती है और दूसरी होती है वो भौतिक होती है। तो जो भावात्मक होती है तो वो तो हमें संबंध चाहिए होते हैं, वो कोई भी चीज़ या सोई सुविधा से नहीं पूरी होती है, वो हमें संबंध चाहिए, भाव चाहिए। और भौतिक है वो पैसे से पूरी होती है, जिसमें हमें अन्न वस्त्र निवारा लगता है। और फिर हैप्पी फैमिली के लिए ये जो हैप्पी फैमिली असम प्रॉस्पेरस गाँव है, ये जो लाइन है उसके लिए सही माइंडसेट होना ज़रूरी है। और फिर हमें जो भी परिवार सभा में एक चीज़ पे फोकस किया जाता है कि निष्कर्ष कैसे है, जो रिजल्ट्स होते हैं वो अच्छे हैं या सही नहीं है। तो अगर सही नहीं है तो उन पर हम अचीवमेंट कैसे कर सकते हैं या इम्प्रूव कैसे कर सकते हैं, वो करते हैं। हाँ, अगर हम खुद को समझ लेते हैं तो हम परिवार को भी समझ लेते हैं, समझ सकते हैं। और फिर अगर हम सब लोगों को समझ सकते हैं तो हम आनंदी रह सकते हैं, सुखी रह सकते हैं। और फिर जैसे स्वीकृति दीदी और रणवीर दीदी ने बोला कि मानव यही एक पद है, या हमने वो जो CVMS में सीखा, मानव यही एक पद है, हमें कोई भी और पद मानव से बड़ा नहीं होता है, ये हमने सीखा। और फिर मैं ये चीज़ सीखी कि हमारा जब संस्कार पूरा होने के लिए हुआ है तो मतलब मुझे भी ऐसा आश्चर्य लगा था कि हम सिर्फ बॉडी बदलती है, हमारी बॉडी मर जाती है और बॉडी जन्म लेती है। हम जो आत्मा है, जो मी है, वो जीवन है, वो उधर ही होता है। और वो संस्कार पूरा करने से अगला जो जीवन होता है वो बहुत अच्छे से बीतता है। और फिर मेरी जो इधर से एक योजना है या संकल्प जैसे बोल सकते हैं, तो ये जो परिवार सभा है ये बहुत महत्वपूर्ण है, तो ये हर रोज करनी बहुत इम्पोर्टेंट है। तो मेरी एक संकल्प है कि मैं घर जाके सोने के पहले सारे फैमिली मेम्बर्स के साथ बोलूँगी और फिर क्या अच्छा लगा क्या नहीं लगा उसके साथ मैं सेवा कार्य के बारे में बोलूँगी। तो हमने जो कॉमनली सेव कार्य किए थे तो वो सबसे पहले है लाइट फैन सब बंद करना, ताकि वो इलेक्ट्रिसिटी ना वेस्ट हो और हमारे नेचर के लिए वो हार्मफुल होता है। दूसरी बात, हम लोग मतलब
हमारा हॉल साफ कर देते ताकि हम लोग का मन लगे और अच्छा स्वस्थ जगह पे बैठ के हम लोग पढ़ाई करें। और हमारे रूम्स का भी हम लोग बहुत ध्यान रखते थे कि उनका भी झाड़ू मारते थे, बेड चटकते थे, बाथरूम भी साफ रखते थे। तो हमारा ये सेव कार्य था। और मैं जो इम्प्लाई करना चाहूँगी अपने लाइफ में, जिससे जो मैंने ये वर्कशॉप से सीखा, वो रहेगा कि मतलब अपने परिवार के साथ में आनंद रहना और अपने रिलेशनशिप्स को बढ़ाते रहना और उन रिलेशनशिप्स में टच रहना, मतलब दूर ना होना। थैंक यू। मैंने मतलब मुझे गुस्सा बहुत आता था, तो मैंने इधर से एक चीज़ उठाई कि गुस्से पे कैसे मतलब नियंत्रण रखना, और फिर मैं वो अपने लाइफ पे ज़रूर ये करूँगी, उसका इफेक्ट लाऊंगी। और मतलब मैं फैमिलीज के बॉन्ड्स को भी समझ के लूँगी अभी से। माझा संकल्प हाच राहील की आनंदी कुटुंब हे माझ्या घरी पण राहील आणि या गावात जसं पाण्याचा अपव्यय करत नाही, तसं माझ्याही घरी मी प्रयत्न करेन की पाण्याचा अपव्यय होणार नाही. योगेश काकांनी आम्हाला 6 दिवस एवढं छान शिकवलं आणि त्याचबरोबर सचिन काका, गजू काका, साईराम भैया, अक्षय भैया आणि धनंजय भैयांनी सुद्धा त्यांना मदत केली. आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी किंवा आता बहिणी आणि भाऊ त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. त्याविषयी त्यांचा खूप खूप आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू.